The insect name is Papilio demolius, that is, the insects of economic importance. We see first the host. This is a common pest of all citrus plants. म्हणजे जी लिंबूवर्गीय वनस्पती आहेत त्याच्यावरचा हा पेस्ट आहे. पेस्ट म्हणजे दॅट इज द इन्सेक्ट. नाव दी डॅमेज. आता ही डॅमेज काय काय करते. The larvae are voracious feeders of tender leaves and defoliate the trees. म्हणजे ह्याची जी अळ्या आहेत आपण लार्वी म्हणतोय ही काय आहेत व्होरेसियस फीडर्स आहेत. व्होरेसियस फीडर्समध्ये खादाड आहेत. कशावर खातात किंवा काय खातात. दॅट ऑन दी टेंडर लिव्स, जी कोवळी पाने येते ती खातात. आणखीन सगळी पानं संपून जातात आणि अशामुळं ती झाडच संपवते. दे ईट लिव्ज फ्रॉम मार्जिन इनवर्ड्स, म्हणजे त्या पानाच्या कडेनं सुरू करते आणि हळूहळू त्या मिडरिपकडे जाते. दॅट इज लिव्हिंग दी लार्जर वेन्स इंटॅक्ट. यंगर प्लांट्स कॅन नॉट विस्टॉन्ड डिफोलेशन अँड डाय. ही जी लहान वनस्पती आहेत किंवा सिट्रस प्लांट्स आहेत ती पानं सगळी संपल्यानंतर ते झाड मरून जाते. नाव दी लाईफ सायकल. दी लाईफ सायकल ऑल्सो इन्क्ल्यूड्स एग्स, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. नेहमीसारखं. दी अडल्ट इज अ लार्ज बटरफ्लाय having a wingspan of 7 to 8 सेंटीमीटर. आपण बागेमध्ये जर पाहिला तर हा बटरफ्लाय आपल्याला आढळून येईल. याचं विंग स्पॅन किती आहे 7 to 8 सेंटीमीटर्स. इट हॅज प्रॉमिनंट ब्लॅक अँड येलो मार्किंग्स ऑन दी विंग्स. ह्या विंग्सवरती ब्लॅक आणि येलो अशी स्पॉट आहेत. ही ब्लॅक आणि ही जी व्हाईट दिसायला लागली दीज आर दी येलो. हाइंडविंग हॅज अ क्रिम्झन स्पॉट ऑन दी टेल. हे ह्याला हाइंड विंग्ज म्हणायचे. दॅट इज अ क्रिम्झन स्पॉट ऑन दी टेल ऑन डॉर्सल साइड अँड अ रिंग लाईक आय स्पॉट ऑन दी एंटिरियर मार्जिन ऑफ दी फेंट्रल साइड. हे बघा ही आय सारखी दिसतात. दे आर ॲक्टिव्ह फ्लायर्स अँड फाउंड थ्रूआउट द इयर इन प्लेन्स. ही ॲक्टिव्ह फ्लायर्स आहेत आणि वर्षभर आपल्याला ही बटरफ्लायज दिसतील. गार्डनमध्ये जिथं जिथं लिंबूवर्गीय वनस्पती आहेत त्याला हमखास भेट देतात किंवा त्या झाडाजवळ असतात. These lays about 80 to 150 eggs. म्हणजे जी बटरफ्लाय आहे त्याच्या लाईफ स्पॅनमध्ये 80 ते 150 अंडी घालते. आता ह्यांची अंडी कशी आहेत. एग्ज आर स्मॉल, राऊंड, स्मूथ, येलोइश. Then they laid singly glued on the tender leaves. म्हणजे त्या कोवळी जी पानं असतील त्याच्या खालच्या बाजूला घालतात आणि सिंगल असतील. ते हॅच इन 3 to 6 days. 3 ते 6 दिवसानंतर त्याच्यातून अळी बाहेर येते. फर्स्ट 3 इन्स्टार्स. अळी म्हणजे लार्वा. First 3 instars of the larvae resemble boar droppings. They are brownish black in color with 1 or 2 white patches. Last 2 instars are green in color. म्हणजे नंतरची जी 2 instars आहेत
ती ग्रीन इन कलर, sometimes with grayish markings, 3 to 4 centimeter long and start anteriorly with a Y-shaped osmeterium on the prothorax. They also emit a foul odor when disturbed. Foul odor म्हणजे काय? त्याला जर आपण त्या आळीला डिस्टर्ब केलं तर घाण वास सोडते. दॅट इज दी फोल ओडर डिस्टर्ब झाल्यानंतरच. लार्वल पिरियड इज 8 to 14 days in summer but can extend up to 30 days in winter. Pupation takes place on the plant. प्युपेशनमध्ये ही लार्वाल स्टेज झाल्यानंतर दॅट कॅन बी कन्वर्टेड इन टू प्युपा, दॅट इज ऑन दी प्लांट इटसेल्फ. प्युपा इज 3 सेंटीमीटर लॉंग. किती आहे? 3 सेंटीमीटर लॉंग आहे. ग्रीनिश टू ब्राउन इन कलर, रिझेंबल्स अ ट्विस्टेड लीफ and remains attached to the branch with a fine silken thread. म्हणजे ह्या काठीला जी इथं अटॅच झालेलं आहे, एकदम सिल्की थ्रेडपासून असं बांधलं गेलेलं आहे, म्हणजे त्या मिडरिबला, काठीला. प्युपल पिरियड इज 8 to 15 days. The pest completes 5 to 6 generations in a इयर. म्हणजे एका वर्षामध्ये 5 ते 6 जनरेशन्स कंप्लीट करते. अँड देर इज नो हायबरनेशन, म्हणजे इथं हायबरनेशन नाही आहे किंवा रेस्ट पिरियड नाही आहे. टोटल लाईफ सायकल मे टेक 100 days टू कंप्लीट, दॅट इज डिपेंडिंग ऑन टेम्परेचर. म्हणजे एक लाईफ सायकल कंप्लीट होण्यासाठी 100 दिवस लागते. पीक पॉप्युलेशन ऑकर्स in April and then July to October. हा पीक पॉप्युलेशन ह्या सीझनमध्ये असतं. देन दे डिस्ट्रीब्युशन, ही कुठं कुठं सापडतात? दॅट इज दे डिस्ट्रीब्युट एंटायर इंडियन सबकॉन्टिनेंट, देन आशिया, चायना, जपान अँड नॉर्दर्न ऑस्ट्रेलिया. Then the control, hand picking and destruction of the leaves which are so prominent on the leaves helps to save the plants in nurseries. लहान झाडावरती जर ही आळ्या दिसली तर हातानं काढायचं आणि ती डिस्ट्रक्ट करायचं, मारून टाकायचं. जर मोठ्या प्रमाणात असेल, दॅट इज द dusting the trees with sodium fluosilicate or BSC 5%. म्हणजे त्याच्यावरती पावडर टाकायचं त्या झाडावरती, BSC 5%. देन ऑल्सो वी कॅन स्प्रे. आता त्या पानावरती किंवा झाडावरती आपण स्प्रे घेतोय. कुठली स्प्रे? दॅट इज दी इन्सेक्टिसाइड्स. ही सगळी इन्सेक्टिसाइड्स आहेत. मॅलॅथिऑन, एंडोसल्फान, पॅराथिऑन, फेंट्रोथिऑन. किती टक्के? 0.02%. और लीड आर्सेनिक किती टक्के आहे ती? 0.25%. इफेक्टिवली कंट्रोल्स दी पेस्ट. ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही स्पोर्स त्याच्यावरती स्प्रे करू शकतो. आता ही कुठली आहेत? बॅसिलस थुरिंजेन्सिस. ही पावडर मिळते, त्याच्यावरती स्प्रे करायचं. इट गिव्स हाय मॉर्टेलिटी ऑफ कॅटरपिलर्स. ह्याच्यामुळं कॅटरपिलर मरून जाते. वी कॅन ऑल्सो यूज दी एग पॅरासाइट्स, म्हणजे जी अंडी घातलेली असते त्याच्यावरती पॅरासाइट्स आहेत. कोणकोणते आहेत? ट्रायकोग्रॅमा
evanescens, then Petromalus luzonensis, and Teleonomus species destroy large number of eggs. म्हणजे ही एग पॅरासाइट्स अँड ऑल्सो लार्वल पॅरासाइट्स. काही लार्वल पॅरासाइट्स आहेत ते टाकलं तरी सुद्धा कंट्रोल येते. आता ही लार्वल पॅरासाइट्स कुठली आहेत? इरायसिया निम्फॅलिडी फॅगा, देन कॅरॉप्स स्पेसीज अँड ब्रॅकिमेरिया स्पेसीज हॅव ऑल्सो बीन रेकॉर्डेड ऑन दिस पेस्ट. म्हणजे ही त्याच्यावरती टाकलं तरी पॅरासाइट्स मरून जातात. दॅट इज दी लार्वल स्टेज. नाव दी इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. The lime butterfly is an economic pest on many cultivated citrus species in India. म्हणजे हा जो बटरफ्लाय आहे हा कशावरती आहे? दॅट इज ऑन सिट्रस स्पेसीज. म्हणजे लिंबू वर्गीय जी वनस्पती आहेत त्या सगळ्यांच्यावरती इफेक्ट करते. इंडियामध्ये, पाकिस्तान, इराक अँड मिडल ईस्ट. ड्यू टू इट्स हिस्ट्री ऑफ सक्सेसफुल डिस्पर्सल and range extension, the lime butterfly is likely to spread from its original point. म्हणजे ह्या सगळ्या देशामध्ये गेलेला आहे. फ्लोरिडा, सेंट्रल अमेरिका अँड साऊथ अमेरिका. ही मायग्रेशन होते ह्याच्यामध्ये. ड्यू टू इट्स कॅपॅसिटी फॉर रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ अंडर फेवरेबल सर्कमस्टन्सेस and its having been recorded to have 5 generations in a year in temperature regions of the China, it is considered a serious potential threat. The caterpillars can completely defoliate young citrus leaves. म्हणजे जी कॅटरपिलर आहेत कंप्लीट पानं खाऊन टाकतात अँड डिवॅस्टेट सिट्रस नर्सरीज, सगळंच डिस्टर्ब करून टाकतात. In mature trees, caterpillars may prefer young leaves and young flesh. म्हणजे ही यंग लीव्स खातात आणि सगळं संपून टाकतात. So that is all about the insect pest, that is Papilio demolius.